भुजबळांच्या डोक्यात मराठ्यांविषयी विष आहे। भुजबळांचे विचार खालच्या दर्जाचे आहेत असं जरांगेंनी म्हटलंय। भुजबळांनी मराठ्यांच्या नादी लागू नये असा इशाराही जरांगेंनी दिलाय। सरकारनं जरांगेंचं ऐकायला हवं, नाहीतर जरांगे मोर्चा घेऊन येतील असा उपरोधिक टोला भुजबळांनी लगावला होता आणि त्यावर जरांगेंनी पलटवार केलाय। सोयऱ्या आहेत म्हणजे व्याही आहेत, तुमच्या पत्नीच्या आईवडील आहेत, त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे। आणि त्या आईवडिलांची जी दुसरं मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे। आणि त्या मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे। आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे। अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे ती साखळी तर सगळ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे। किंबहुना त्यांच्याबरोबर अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे। आणि कारण असं आहे की आपण जे आहे की जरांगेंचं ऐकायला पाहिजे आपण, नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील, नाही तर आणखीन काहीतरी करतील। मराठ्यांना वाटलं तू खूप चांगल्या विचाराचा आहे, पण तुझ्या डोक्यात ते गटार भरल्यासारखे किडे आहेत हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हते। त्या बिचाऱ्यांनी तुला चांगलं समजलं आणि तुला मोठं केलं आयुष्यभर, पण तू ते आता वकायला लागला आणि आता लोकांना कळायला लागलं हे किती गटार गंगा होती, याच्यात किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आहे। आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं, नसता मराठ्याला आधी माहित नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठ्याविषयी विष पेरलेलं आहे म्हणून माहीतच नव्हतं। आत्ता माहीत झाले। कुचका बोलतो का तू आम्हाला? काय अरे आम्ही रानात आवतं हाणणारे लोक आहेत, आम्हाला कुचके चांगले शब्द तवाच कळते।